होतं की नेहमीच नायगावला येणं पसंत केलेले आहेत आणि या मैदानावरती खेळणं एन्जॉय करतात नेहमीच तेही खेळणार आहेत. मागच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या रॉयल स्टनरला उभारली होती. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि 4 षटकांच्या सामन्यासाठी दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. वेदांत आणि दुसऱ्या बाजूला उमेश वाघ पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजिब पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू पहिला वेदांना मागचा मॅच जिथे समाप्त केला होता तिथून ही इनिंगला स्टार्ट केलंय. पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट षटकार. मागचा मॅच जिथे फिनिश केला होता वेदांना तिथूनच स्टार्ट केला या मॅचला. त्यांना माहिती आहे हाही मॅच महत्वाचा आहे. इतका मागच्या सामन्यातली खेळी महत्वाची होती तितकीच खेळी या सामन्यामधली महत्वाची असणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2026 पर्व दुसरं आहे. दुसरं पर्व, दुसरं वर्ष, दुसऱ्या पर्वामधला पहिला दिवस. व्हाईट बॉल पडला, जास्त बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल धापलकावरती. थोडासा वेगात कमी बदल केला होता. फिंगर रोल झाले होते, बोटं थोडी फिरवली गेली होती. त्या चेंडूवरती वेग देखील कमी करण्यात आलेला होता. आर के मोरवा आणि रॉयल स्टनर या दोन संघादरम्यानचा हा महत्वाचा हा सामना आहे. एक तर म्हणजे चॉकोबारची ही स्पर्धा आहे आणि जसा कॅप्टन टॉस उडवायला येतो तसं त्याला चॉकोबार दिले जातात आणि काही जण नाही घेऊन गेले ते नंतर उशिरा घेऊन जातात. चॉकोबारची तीच कहाणी आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफला फील्ड यार थोडा वरून गेला, डोक्यावरनं गेल्या, वेगाने धरून आले ते एकदा पुन्हा दुसऱ्या धाब्यात प्रयत्न होतील. पोचतील चेंडू परत 2 धावा आहे चेंडूवरती. पूर्ण दोन्ही टीमना माहिती आहे भले 4 षटकांचा सामना आहे पण मॅच 5 षटकांच्या एवढ्याच रन बनवायचे आहेत. थोडासा शॉर्ट व्हर्जन आहे. या शॉर्ट व्हर्जन मध्ये रन तितक्याच बनवायचे किमान 50+. 50 धावांच्या वर धापलक उभारायचा आहे. आर के मोरवा संघाला माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम रॉयल स्टनर पहिल्या सामन्यामधला स्टनिंग परफॉर्मन्स त्यांचा देखील आपण पाहिलाय. मोरव्याचा फ्लाइंग स्टार्ट पाहिलाय षटकाराच्या साह्यानं. फ्लाइंग स्टार्ट आहे. वेदांतला पाहिले आता मिसला देखील पहा फिल्डिंग चांगलं झालंय. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, शरीर अगदी मध्ये आणलं होतं आणि हे तेव्हाच घडतं ज्यावेळेला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे असेल. कारण या मैदानावरती जसा चेंडू लँड होतो, कधी उडतो, कधी खाली राहतो, त्याच्यामुळे या मैदानावरती खेळण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल या चॉकोबार ग्रुपच्या स्पर्धेमध्ये. उद्याचा दिवस देखील खास असणार आहे. उद्या 8 संघ खेळणार आहेत पण उद्या 40+ क्रिकेट आहे. 40+ क्रिकेट ऑल ओव्हर महाराष्ट्रात मुंबईचे काही संघ आहेत, पालघरचा संघ देखील दाखल होणार आहे. उद्या देखील चांगली क्रिकेटची पर्वणी मेजवानी इथे असणार आहे. पण एकदा खेळण्याचा प्रयत्न त्याच क्षेत्राच्या दिशेने जातो. थोडंसं फंबल झालं, थोडासा वेळ घेतला, तुम्ही वेळ घेतला, टाइम थोडासा घेतला भाई, थोडासा वक्त आपने लिया और उस वक्त का सही इस्तेमाल दोनों बल्लेबाजों ने किया. दोन्ही बरोबर वेळ तुम्ही घेतला आणि वेळेचा खरोखर उपयोग, सदुपयोग या दोन्ही फलंदाजांनी मैदानावरती केलाय. धापलकावरती एकदा नजर टाकूया. 14 13 धावा धापलकावरती आहेत. तेरावरनं जम झालाय. वेदांचा खेळ तोच भाग बाकी आहे. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ ह्यूज उत्तुंग असा चॉकोबार षटकार.
थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धापलकावरती 19. 19 रन ऑन बोर्ड. एक फ्लाइंग स्टार्ट. अजिबवरती हमला केला आणि प्रमुख गोलंदाज होते आणि प्रमुख गोलंदाजच्या अगेन्स्ट जो आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे त्याचा म्हणता लोहा लोहे को काटता है. त्याचा म्हणता लोहा गरम आहे मार दो हतोडा. तसा आता सध्या गरमागरमीचा खेळ आहे. वेदांत आहेत बॅटिंगला. त्यांना माहिती आहे प्रमुख अस्त्र आहे, प्रमुख गोलंदाज आहे. जर प्रमुख अस्त्र निकामी केलं तर त्याचा दबाव इतर गोलंदाजावरती येऊ शकेल आणि तोच प्रयत्न वेदांतचा चालला आहे. समोर मिसाईल, इथून अँटी मिसाईल, बरोबर मिसाईल टू अँटी मिसाईल. शॉट ऑन पूलचा फटका, पूल पॉवरफुल षटकार. तुझा करल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. थँक्यू. अजिबच्या या षटकामध्ये 3 षटकार आले. धावफलक जर पाहिला 25. पहिल्या षटकामध्ये 25 धावा. आर के मोरवा एक फ्लाइंग स्टार्ट. वेदांचा खेळ जो आपण पाहिला, जे वेदांच्या खेळामध्ये 3 षटकार, आतापर्यंत 3 षटकार आहेत. दुसऱ्या बाजूला उमेश वाघ अनुभवी ते देखील आहेत, एक्सपिरियन्स ते आहेत. पण ज्यावेळेला आपल्यासमोर आपला सहकारी चांगली कामगिरी करतो ना, मग त्याला अप्रिशिएट करतो, थोडंसं त्याला प्रोत्साहन देणं तेही गरजेचं आहे आणि तेच काम केले. पहिले षटक संपले 25 धावांचं, तसं चर्चा झाले. अमीर आले समोर, इस्रार देखील आले. चर्चा केली की दुसरं महत्वाचं षटक कोण हाताळणार, कोणाच्या हातामध्ये महत्वाचे षटक हाताळण्याची संधी देणार. एक तर धावा रोखायच्या आहेत, धावा थोडेसे थांबवायचे आहेत. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आता बॉबी. हे षटक देताना त्याच्या हातामध्ये चेंडूला सांगितले, बॉबी भाई अब तुम्हारे हवाले, अब ये मॅच आता तुमच्या हवाले आहेत. विकेट तुम्हाला काढायचे आहेत, रन हा रोखणे है, विकेट हा लेणे है. दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ही तारेवरची कसरत आहे. जसा डोंबाऱ्याचा खेळ असतो ना, तारेवरती त्या दोरीवरती चालायचं असतं, पुढे जायचं असतं, तोल जाऊन द्यायचा नाहीये. बॉबी भाई आपके लिए थोड़ी सी इम्तिहान वाली घड़ी है, लेकिन पास होना है. इस इम्तिहान में आपको पास होना है. पण समोर कोण आहे? उमेश वाघ. वाघ आहे भाई, शांत होते, थांबले होते, पण मोठी छलांग आणि लॉंग ऑन सीमारेषा पार. चकोबार षटकार. थैंक यू. बिल्कुल जैसे शेर रहता है ना, शेर दिन भर अगर आवाज करता रहेगा तो शिकार नहीं मिलेगी. थोडासा शांत रहना पड़ता है. एकदा का शिकार आपल्या बरोबर टप्प्यामध्ये आली का त्याच्यानंतर हमला करायचा. ते सावध जर आपल्या समोर आलं तर मात्र शिकार करायची. कारण दिवसभर जर तो शेर सिंह ओरडत राहिला, वाघ ओरडत राहिला, तर त्याला शिकार मिळणार नाही. त्याच्यामुळे शांत राहावं लागतं. आणि तेच उमेश यांनी पहिल्या षटकापर्यंत नॉनस्ट्राईक एंडला उभे होते, पाहत होते वेदांतचा खेळ. आणि त्यानंतर आल्या पहिल्या चेंडूवरती गेट सेट गो षटकार. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. स्ट्राईक रोटेट होणं तोही गरजेचं आहे. आर के मोरवा टीमला माहिती आहे आता दोन्ही खेळाडूंना लय सापडले. दोन्हीचा फलंदाच्या बॅटमधनं धावा येतात. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. तिथे स्ट्राईक रोटेट करायचं आहे, इथे तुम्हाला विकेट घ्यायचं आहे. ब्रेक थ्रू पाहिजे. मिड ऑफला बीट केला, चेंडू चालला लॉंग ऑफला, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. तुम्हाला ब्रेक थ्रू पाहिजे, अशा वेळेला ब्रेक थ्रू पाहिजे. पण थोडीशी या विकेटची कटकट तुम्हाला मिटवायची आहे. डोकेदुखी थोडीशी वाढत चाललेली आहेत. या विकेटची कटकट मिटवायची, तर विकेट तुम्हाला पाहिजे. मॅच बॉल आलाय, तर मॅच बॉल घ्या. मोठा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट फायनल रिझल्टमध्ये एक धावे चेंडूवरती पूर्ण. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढचे 3 चेंडू बॉबी यांनी चांगल्या पद्धतीने हाताळ्यात. जैसे क्या ना, पहले गेंद पे सिक्सर जरूर आया था, लेकिन बॉबी भाई आपने फिर एक बार लेन को पकड़ा है. इसको पकड़ के रखिए, इसको जाने नहीं देना.
इथे सोडायची नाहीये. जी लाईन अँड लेन तुम्ही पकडले ती सोडायची नाहीये. वेदांत उमेश सध्या वेदांत स्ट्रायकर एंडला आहेत आणि जो स्टार्ट मिळालाय आर के मोरवाला तोही सोडायचा नाहीये. चांगली गोलंदाजी कोलवटाप्याची गोलंदाजी हेच पाहिजे होतं टीमला. उई युनायटेड त्याच्या नावामध्ये उई आहे आणि जसं उई युनायटेडच्या अगेन्स्ट खेळताना जसं पाहिलं होतं तसं आता रॉयल स्टर्नरला देखील तसंच पाहिजे. महत्वाच्या मॅचमध्ये ज्यावेळेला दानिशची खेळी इनिंग पाहिली होती खास करून गोलंदाजी करताना तशी थोडीशी गोलंदाजी तुम्हाला साधारायची आहे. वेळ जातो थोडासा वेळ कमी आहे म्हणून षटकांची संख्या कमी करावी लागली. त्याच्यामुळे वेळ जास्त धावून देऊ नका. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावर नाही देखणा फटका. थोडस वेट ट्रान्सफर केलं पाठच्या पायावरती पण त्या पायावरती जात असताना अगदी लिलिया फटका खेळलाय कव्हर पॉईंट रिजन मध्ये. चौकार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपला. 38-38. असं वाटलं होतं पहिल्या षटक गेल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये बॉबीनं कंट्रोल केलं पण शेवटच्या चेंडूवरती काय फटका खेळला वेदांतनं. वेट थोडंसं ट्रान्सफर केलं जागा बनवली आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं त्या चेंडूला पाठवले सीमारेषा पार. चौकार. 2 षटकं संपल्या. 38-38 धावा धापलकावरती आहेत. यानंतरचा होणारा मॅच सुपर बॉईज आणि उई युनायटेड आणि सुपर बॉईज. आपण रेडी राहा. बरोबर 4 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत सुपर बॉईज आणि उई युनायटेड. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षका चेंडूच्या खाली द्रार आणि त्याने टिपलाय हा झेल. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट. ब्रेक थ्रू पाहिजे होता. तो ब्रेक थ्रू तोहिदने मिळवून दिलाय. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. कमरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला उमेश यांचा आणि उमेश परतलेत पॅव्हलियनच्या दिशेनं. क्रमांक 3 वरती जश क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी येतोय. त्याच्यासाठी आयडियल सिच्युएशन आहे. अगदी प्लॅटफॉर्म सेट आहे त्याच्यासाठी. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 38 धावा केल्या. त्याचा अर्थ प्लॅटफॉर्म बिलकुल सेट आहे आपली आणि या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. दुसऱ्या बाजूला तोहिद 2 षटकामध्ये धावा गेल्यात पण पहिल्या 25 त्यानंतर 13 थोडासा आलाय खाली आलाय. जो क्रम थोडासा खाली आलाय त्याला अजून खाली आणायचा आहे. 6 वरती 7 वरती या षटकापर्यंत. हा फटका जरूर खेळाय. आमिर आहे चेंडूच्या खाली. आमिरनं टिपला झेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. धक्के पे धक्का दे धक्का विकेट. क्रिकेटमध्ये नेहमीच असं घडतं की ज्यावेळेला एक विकेट जाते ना तर पाठोपाठ दुसराही विकेट जातो आणि असंच घडलं होतं. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचं होतं मोठा फटका पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आमिर आणि आमिरनं टिपलाय. असेल बॅक टू बॅक दुसरा विकेट. धक्के पे धक्का म्हणून म्हटलं ना ते धक्का आहे आणि या 2 विकेटमुळे आता हॅट्रिकच्या मोक्यावरती तौहीद कामयाबी के दहलीज पे खडे. अगदी उच्चांकावरती उभे आहेत तुम्ही. हॅट्रिक आला तर पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवण्याचा मान तुमच्या नावावरती जाईल. तौहीद आपके लिए मौका है. एक रेकॉर्ड के करीब हो आप. अगदी त्या एका रेकॉर्डच्या जवळ आहेत. हॅट्रिक WWW जसं इंटरनेटवरती सर्फिंग करतो ना
त्यावेळेला वेबसाईट क्रिएट करावी लागते. तसा 2 डब्ल्यू आल्यात. तिसऱ्या डब्ल्यूचा प्रयत्न डब्ल्यू कोलवटा चेंडू होता समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडू जोपर्यंत जाईल आमिर फील्ड करतील. एक धाव हे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 2 विकेट नंतर सिंगल रन 39 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर आता वेदांत बॅटिंग करतोय. ज्याच्या बॅटमधनं 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत आपण पाहिलाय. 29 वरती तो बॅटिंग करतोय. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जाते. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक. एक मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट. एक वाईडिश लॉंग आपला काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक शॉर्ट फाईन लेग. वेगात बदल केला होता. नो बॉल दिलाय. पण पंच रिव्ह्यू बॉलिंग रिव्ह्यू आहे का बॉलिंग टीम ना. ओके बघूया. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. काय घडलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाने पाहिलं होतं आणि त्यानंतर त्यांचा निर्णय तिसऱ्या पंचाचा जो निर्णय आलाय तो आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला डॉट आला होता पण आता या चेंडूवरती षटकार. पहिला मिस केला होता पण आता हिट करणार. मिस अँड हिट वाला खेळ. षटकार. थँक्यू. याच्या अगोदरचा चेंडू मिस केला होता. थोडासा लांब टाकला होता चेंडू. त्यानंतर चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. यानंतरचा होणारा मॅच सुपर बॉईज आणि उई युनायटेड मेरा रोड. फुलटॉस बॉल पायावरती होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. फील्ड केलाय. थ्रो येतोय. वेळेवरती नकार देणे गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 46 46. 3 षटकं संपल्यात. पहिल्या षटकामध्ये 25. मागच्या 2 ओव्हरमध्ये 21. स्कोर 21 त्यात आले आणि 46 46 झाला. यानंतरचा मॅच सुपर बॉईज आणि उई युनायटेड. टीम कॅप्टन आपण टॉस साठी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. तोपर्यंत ऐकूया एक डीजे माऊलीचं आई माऊलीचं गाणं.
माऊली गो आई माऊली तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकानंतर 46 46 शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इम्रान. शेवटची ओव्हर घेऊन रॉयल स्टर्नर या टीम कडनं गोलंदाज इमरान. इमरान के हाथों में कमाल सौंपी है. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत आर के मोरवा आणि समोर रॉयल स्टर्नर. समोर आता मिड ऑफच्या डोक्यावर सुंदर काय प्लेसमेंट वाहत आहेत. एकदा ऑन साइडला एकदा ऑफ साइडला प्लेसमेंट परफेक्ट. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार. आईची माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे जत्रची वाट बघतो आम्हासाठी ती दसरा. थँक्यू. संघाची धावसंख्या 50 झाली आणि वैयक्तिक जर पाहिलं तर वेदांची धावसंख्या 40. 40 वरती बॅटिंग करतोय. बघूया पहिलं अर्धशतक. चोकोबार ग्रुपची स्पर्धा 13 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी आतापर्यंत वेदांना साकारलेली आहेत. पर्व दुसरा आहे. दुसऱ्या वर्षामधली स्पर्धा चोकोबार कोणता पूर्ण ग्रुप तसं निशांना म्हटलं होतं तन मन धन प्रत्येकानं दिलेला वेळ आपले आयडियाज आपल्या संकल्पना या सर्व या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत. या ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि प्रत्येकाची उपस्थिती देखील आहे. पंच रिफर करतात. फलंदाजाने चॅलेंज केलेलं आहे. फलंदाजाने त्या रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे सर. ओके. चेंडू जेव्हा उजव्या बाहेर हाताळला आणि पाळलं न्याहाळलं सांगितलं इट्स ओके फेअर डिलिव्हरी. चला रिव्ह्यू संपलाय त्याच्यामुळे बॅट्समॅन रिव्ह्यू संपलाय. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 51 धावा धावफलकावरती जरूर आहेत. आता प्रतीक्षा तीच आहे की किती धावफलक पुढे जाईल आणि त्याच दरम्यान वेदांत आपलं अर्धशतक 50 आपल्या वैयक्तिक अर्धशतक पुरं करतोय का. शॉर्टम पूलचा प्रयत्न गॅपमध्ये 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 3 क्षेत्ररक्षक होते. मिड ऑन लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन यांना भेदून चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. 3 क्षेत्ररक्षक होते. पहिला मिड ऑनला बीट केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. त्यांना भेदून चिरून चेंडू सीमारेषा पार चकोबार. स्पर्धा चकोबार. चेंडूवरचा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. 44 वरती बॅटिंग करतोय वेदांत. वेदांत बॅटिंग ऑन 44. संघाची धावसंख्या जर बघितली तर डबल 5 हाय 5 वाला गेम आहे. डबल 5 55 55 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग 44 वरती अर्थ षटकार आला तर 50. टॉस बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक झालाय. आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इस्रार गेले होते. इस्रार पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. आमिर याच्या अगोदर आमिर होते लॉंग ऑफला. आता इस्रार होते आणि पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे कमी पडले. 2 धावा. 46 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. उत्सुकता तीच आहे. प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. या चॉकोबार ग्रुपच्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक नोंदवण्याचा मान जाईल का. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवर झालेत. बहुधा दैवती देखील वेदांच्या बाजूने आहे का काय. नशिबाची साथ त्याच्या बाजूला आहे का काय. जसं म्हणतात बाबा नशीब मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. तसं म्हटलं होतं तसं नशीब जर मेहरबान असेल तर बल्लेबाज पहलवान करणार. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू आहे. इट्स लास्ट बॉल. 48 वरती बॅटिंग आहे. इट्स लास्ट बॉल. शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. बॅट वर करा. अर्धशतक आले वेदांच्या बॅटमधनं. चोकोबार ग्रुपच्या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक, पहिली 50 आणि त्या खेळाडूचं नाव आहे वेदांत. अप्रतिम इनिंग साकारली आणि षटकारानं धापलकावरती एकदा नजर टाकूया. 64 करायचे आहेत. त्यावेळेला आपण टॉस केला जातोय. दोन संघ कर्णधार पोचलेले आहेत. एका बाजूला सुपर बॉईज भाईंदर आणि दुसऱ्या बाजूला उई युनायटेड मीरा रोड. आता खरी मीरा भाईंदरची गड आहे. एका बाजूला भाईंदर, एका बाजूला मीरा रोड. 4 षटकांचा सामना आहे. टॉस मिरावड संघाने जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उई युनायटेडनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मी फिल्डिंग करू. 63 धावा झाल्यात. 64 धावांचा पाठलाग करायचा, पण तितकी ताकद रॉयल स्टनरकडे देखील आहेत. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 85 धावा केल्या होत्या. या सामन्यामध्ये त्यांना 64 धावा करायचे, 64 करायचे आहेत, 64 मारायचे आहेत आणि हा सामना जिंकायचा आहे. बघूया आर के मोरवा की रॉयल स्टनर. हलकेशी दोन. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील. निशांत पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. चोकोबार ग्रुपची स्पर्धा, 64 धावांचा पाठलाग. ऐकूया डीजे आई माऊलीचे गाणं. पासष्ट धावा धावफलकावरती आणि 66 धावांचं टार्गेट. थोडीशी मिस्टेक होते, दुरुस्ती केली जाते. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वेदांत पाटील आज या मैदानावरती खऱ्या अर्थानं तो बरसला. 18 चेंडूचा सामना त्याने केला. 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून. तब्बल 52 धावा या मॅच मध्ये वेदांत पाटीलच्या बॅटमधून. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक वेदांत पाटीलच्या नावावरती पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2026 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर आर के मोरवा हा संघ आणि त्यांच्या विरोधात रॉयल स्टनर मीरा रोड या दोन संघामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना आर के मोरवा या संघाने धावफलकावरती 65 धावा जोडल्यात आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली वेदांत पाटील. सलामीला आला उमेश वाघच्या सोबतीला. या मॅच मध्ये स्टार्टिंग मुवमेंट जर पाहिलं तर स्टार्टअप मुवमेंट या दोन्ही फलंदाजांनी क्रिएट केलं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली आहे. 65 धावा आणि 66 धावांचं मोठं टार्गेट. या मॅच मध्ये सामना कोण जिंकेल, मैदान कोण गाजवणार हे देखील पाहावं लागेल, कारण 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी चांगली बॅटिंग या मॅच मध्ये फलंदाजांना करावं लागेल. एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड परिसरातील बलाढ्य संघ, दादा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि या संघासाठी या मॅच मध्ये हा टास्क थोडासा अवघड आहे, कारण 4 षटकामध्ये 66 धावा बनवायच्या. समोर आहे आर के मोरवा संघ, ज्या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, त्या संघाकडे फलंदाजी चांगली आहे आणि त्या संघाकडे फिल्डिंग ही चांगली आहे. त्यामुळे हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून चॉकोबार ग्रुप स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर खेळाडू कक्ष, तदनंतर स्वर्गीय किरण डुबलेकर स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर स्वर्गीय मनीष चव्हाण स्टँड तुम्ही पाहताय. तदनंतर गोल्डन किंग हा स्टँड देखील पाहायला मिळतोय. आणि हा भव्य दिवस व्यासपीठ आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं
मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने, गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने, जा ओलांडून अडथळे सारे. या मॅच मध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला पुढे जायचंय आणि त्यासाठी जर पाहिलं तर सुरुवात चांगली करावी लागेल, कारण 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या संघातील सर्वात महत्वाची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला आमिर दाफेदार आणि त्याच्या सोबतीला उबेद खान मुन्ना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं अर्जुन आडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये अर्जुन आडेनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. मॅचच्या उत्तरार्ध सुरुवात झाली आहे. रणशिंग फुकले, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आमिर दाफेदारच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आमिर दाफेदार रंगात येऊ लागलेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार पाहिलाय. अर्जुन आडेच्या विरोधात हा ठोकलाय दर्जेदार षटकार या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. इथे जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न अर्जुन आडे या षटकामध्ये करतोय, कारण त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि ते वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु इथून आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये गोलंदाज अर्जुन आडेला करावा लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. पंचांकडून पाहिलंय, परंतु पंचाने बाद घोषित केलंय. महत्वाची विकेट पायचीच्या स्वरूपात आमिर दाफेदारला बाद केलंय. वा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुन आडेच्या माध्यमातून. महत्वाची विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता शपल क्रॉस झाली होती आणि तिथे जर पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. प्लम एलबी डब्ल्यूच्या स्वरूपात तिथे फलंदाज आमिर बाद झाले. फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि वेगामध्ये बीट झालेत. महत्वाची विकेट. पहिला धक्का या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला बसलाय. महत्वाची विकेट. मागील मॅचचा हिरो आमिर दाफेदार या मॅच मध्ये लवकर बाद झालाय. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून षटकार आला, परंतु इथे अर्जुन आडे ला जवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. यॉर्कर चेंडूचा वापर केला आणि फलंदाज आमिर दाफेदारला बाद केलं. नवीन फलंदाज इजरार खान हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. एका बाजूला उबेद खान मुन्नाला तुम्ही पाहताय. दोन बंधूंची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 66 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावफलकावरती 7 धावा बनल्यात. अर्जुन आडे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. इजरार खानच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ बॅटनं समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आलाय षटकार. फलंदाज इजरारच्या बॅट मधून या मॅच मध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हर पिच चेंडू होता. सरळ बॅटनं लॉफ केलं होतं चेंडूला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने बनवल्यात. आक्रमकता दाखवत आहेत. जरूर आमिर दाफेदार बाद झालाय, परंतु इजरार खान जबरदस्त बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील पूल केलाय. पॉवरफुल होईल का? नाही. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज बॅक टू द पिव्हलियन. इजरार खान देखील निघालाय परतीच्या प्रवासाला. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये जयदेव माची आणि त्याने टिपलाय झेल. महत्वाची विकेट. या षटकामध्ये 2 महत्वाचे धक्के दिलेत गोलंदाज अर्जुन आडेनं. सुरुवातीला जर पाहिलं तर आमिर दाफेदारला बाद केलं आणि ती इजरार खान देखील बाद झाले. पुल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं. डिस्टन्स कमी होतं आणि जयदेव माचीनं जबरदस्त झेल टिपला. या मॅच मध्ये 2 धक्के दिलेत.
संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाकडे भरपूर मोठी बॅटिंग लाईन आहे आणि त्याच मुळेच की काय प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. गोलंदाज अर्जुन आडे बॉल इन फ्रॅकवर ओव्हर द विकेट. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, फिल्डर वेगाने त्या ठिकाणी धावतात. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 15 या आकड्यावरती. 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अर्जुनने, परंतु महत्वाचे 2 धक्के दिलेत. आमिर दाफेदार धोकादायक फलंदाज होता. अशा कंडिशन मध्ये कशी बॅटिंग करावी अगदी ठाऊक असणारा फलंदाज, त्याला बाद केलाय. इस्रायलला देखील बाद केलाय, परंतु इथून जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल जुनेदला. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. जुनेदसाठी इथे देखील फोर्स केलाय समोरच्या दिशेने ऑन द राईज. आणखीन एक घनागती स्ट्रोक आलाय, षटकार फलंदाज जुनेदच्या बॅट मधून. थँक्यू. धावांचा पाठलाग करायचा असतो ना, तेव्हा प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं असतं. मोठा फटका देखील एक्झिक्यूट करावा लागतं, परंतु इथून जर पाहिलं तर पार्थच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून लांब 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 लचक षटकार. थँक्यू. काय फटका पाहायला मिळाला, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना उबेद खान मुन्ना यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 31 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. चौथ्या चेंडूचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात पीपीने, पार्थने, परंतु पार्थ यांना कमबॅक करावा लागेल. जुनेद खान खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका बाजूला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं मुन्नाला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. ओ यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू आहे, हवेत खेळलाय, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिस्टेक झालेली नाहीये, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज उबेद खान मुन्ना बॅक टू द पेव्हिलियन. बिग लॉस, मोठी विकेट. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. महत्वाची विकेट उबेद खान मुन्नाला बाद केले पीपीने आणि खऱ्या अर्थानं लॉंग ऑफला संदीप होता आणि संदीपने कमालीचा झेल टिपलाय. इथून विकेट फार महत्वाची आहे, महत्वाचे धक्के दिलेत, परंतु भरपूर मोठी बॅटिंग लाईन आहे रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाकडे आणि त्यामुळे जर पाहिलं तर प्रत्येक संघाचा खेळाडू आक्रमकता दाखवतोय. अटॅकिंग क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय मीरा रोड या संघाने आणि इथून जर पाहिलं विकेटही मिळालेत, परंतु गोलंदाजी आणखीन चांगली करावी लागेल आर के मोरवा या टीमला. पीपीने विकेट मिळवली. फलंदाज मुन्नाला बाद केले. नवीन फलंदाज मेहराज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकलेलं नाहीये. तिथे देखील चेंडू हवेत आहे. संदीप डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. संदीपने आणखी एक झेल टिपलाय, फलंदाजाला बाद केलाय. सलग दुसरा धक्का
फलंदाज बाद. दर्याला आईलाय तारून वापलं पंधरावं बघितलंय पारून. थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक केलाय पार्थ पाटीलनं या षटकामध्ये, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्याने 10 धावा खर्च केल्या, परंतु मागील 2 चेंडू त्याच्यासाठी खूप चांगले राहिलेत. पार्थ पाटील ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक तो साजरी करेल का, या स्पर्धेमधील महत्वाची कामगिरी करेल का, हे देखील पाहावं लागेल, कारण या मॅच मध्ये प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. अनेक वेळा म्हटलं जातं जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात. या मॅच मध्ये देखील धावा थांबवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल, कारण धावफलकावरती आतापर्यंत जर पाहिलं ना तर 31 धावा बनल्यात आणि 31 धावांवरती सलग 2 धक्के दिलेत गोलंदाज पार्थ पाटीलनं. नवीन फलंदाज मैदानावरती दीपेन राठोड हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीचा 11वा फलंदाज आहे दीपेन राठोड, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं या परिस्थितीमध्ये कशी बॅटिंग करावी आणि हे ठाऊक असणारा फलंदाज आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, हा ट्रॅक होता, पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. या स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल दीपेन राठोडला. संघाची धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली मागील काही चेंडूवरती, कारण 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि आतापर्यंत 32 धावा बनवल्यात. या उलट आरके मुरवा हा संघ खेळत होता तेव्हा 2 षटकामध्ये 38 धावा बनवल्या होत्या. सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये मीरा रोड संघासाठी, परंतु इथून जर पाहिलं ना तर सातत्याने धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग चांगली करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, परंतु एका बाजूला आरके मोरवा या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका टीमला धावा रोखायच्या तर एका टीमला धावा बनवायच्या. काय जबरदस्त बॅटल, काय जबरदस्त संघर्ष या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा, 34 धावा 12 चेंडू. एका बाजूला आरके मोरवा संघ आणि त्यांच्या विरोधात रॉयल स्टार मीरा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय, कारण यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि जास्त षटकांचे सामने खेळवले पाहिजे ही प्रामाणिक इच्छा आहे आयोजकांची. त्यामुळे वेळेचे जास्त दिरंगाई करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला दीपेन राठोड आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती जश पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहताय. जशला बॅटिंग करत असताना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, परंतु गोलंदाजीमध्ये त्याला दमखम दाखवावी लागेल. राजेशही थाटामध्ये गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार. हो, इथे दीपेन राठोडच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या जवळ. चांगला प्रयत्न. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय घडलंय तर खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला सेव्ह केलंय. वा, काय एफर्ट्स पाहायला मिळाला, कमाल दाखवली आपल्या संघासाठी. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉडीला स्ट्रेच केलं. असं म्हणतात ना, शरीराला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडीला स्ट्रेच केलं आणि या चेंडूला स्टॉप केले, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली. चेंडूला स्टॉप करत असताना सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला स्पर्श झाला आहे की नाही अगदी पाहिलं जाईल, परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. संदीप त्या ठिकाणी होता आणि आउटफील्ड मध्ये आतापर्यंत संदीपनं खूप चांगली कामगिरी केली आहे. चांगला प्रयत्न आहे, परंतु चेंडूला स्पर्श केल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काही स्पर्श शरीराचा सीमारेषेला लागतोय की नाही अगदी पाहावं लागेल. आणि सेफ आहे, म्हणजेच या चेंडूवरती 2च धावा पाहायला मिळतील. वा संदीप वा, जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव घेतली, माफ करा, एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज जश पाटील ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फुल टॉस चेंडू लॉफ केलाय, चेंडूला पाठवलाय मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर आहे डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. या मॅच मधील महत्वाची विकेट. फलंदाज जुनेद बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लोअर फुट चेंडू होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी आणि त्या ठिकाणी अर्जुन आडे सेफ हँड कमालीचा झेल त्यांनी टिपलाय
आणखीन एक धक्का सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये रॉयल स्टनर विराट साठी पूर्णपणे बॅटिंग लाईन कोलॅप्स झाली आहे आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर भागीदारी करावी लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 33 धावा, 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कमबॅक जश पाटीलने केलाय विथ द बॅट. खूप चांगला परफॉर्मन्स करता आलेला नाही आहे, परंतु विथ द बॉल या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. 2 महत्वाचे धक्के सुरुवातीला दिलेत, परंतु याही षटकामध्ये महत्वाचा धक्का फलंदाज जुनेदला बाद केलाय. नवीन फलंदाज अजीब मैदानावरती दाखल झालाय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फाईन लेग मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न चांगला आहे, खूप चांगला प्रयत्न हरीश पाटीलनं त्या ठिकाणी केला होता. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूपर्यंत तो पोहोचला, परंतु झेल पकडू शकलेला नाही आहे. इथे 1 धाव मिळेल फलंदाज अजीबला. अजीबच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. येणारे 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 32 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय गोलंदाज जश पाटीलनं. कारण सुरुवातीला आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केलेला नाही आहेत. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर येणारे चेंडू देखील त्याला चांगल्या लेंथ वरती हाताळावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चेंडूला हुक केलाय, पाठवलाय. डिफेंड राठोड मैदानावरती आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक मोठा फटका. षटकार. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, चेंडूला हुक केलाय. कबालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला डिफेंड राठोडच्या बॅट मधून. आणि जोपर्यंत डिफेंड राठोड मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पल्लवित असतील रॉयल स्टनर विराट या संघाच्या या मॅच मध्ये. कारण त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. कोणत्याही क्षणी तो मॅचला जर पाहिला तर विजयाकडे कन्वर्ट करू शकतो असा फलंदाज डिफेंड राठोड. याही मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाज जश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय खऱ्या अर्थानं आणि ते लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते की काय? यस, लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर रॉयल स्टनर विराट संघ देखील या सामन्यामध्ये घुसखोरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जश पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. कमी गतीने चेंडू टाकलाय. वाह वाह जश पाटील वाह, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्लोअर वन, लॅक ऑफ स्पेस. गतीचा काटा इथे बदललाय, परंतु इथे पंचांना चॅलेंज केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे कारण ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. महत्वाचा आहे या चेंडू. निर्णायक क्षणाला या मॅच मध्ये जश पाटीलचा चेंडू डॉट आहे की वाईड अगदी पाहिलं जाईल. परंतु RK मोरवा या संघाचं कौतुक करावं लागेल कारण रॉयल स्टनर विराट एक मोठा संघ आहे आणि या संघाला कुठेतरी थांबवलंय या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. चांगली झुंज देतोय RK मोरवा संघ. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच काय, येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 25 धावा. काय गोलंदाजी केली जश पाटील. लाजवाब कामगिरी, अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं सामना होता कुठे आणि आला कुठे? या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय जश पाटीलनं. कारण या निर्णायक क्षणाला त्यांनी भरपूर कमी धावा खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 खऱ्या अर्थानं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. करण मात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 25 धावा त्याला डिपेंड करायच्या. समोर आहे डिपेंड राठोड आणि खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधात चांगली कामगिरी करायची आहे. डिपेंडला देखील या मॅच मध्ये 4 मोठे फटके खेळायचे आहेत आणि ते कार्य मैदानावरती त्याला करावं लागेल. आणि अशा परिस्थितीचे आदर्श वध खेळाडू आहेत डिपेंड राठोड. आणि त्याचमुळेच की काय हा सामना अजून संपलेला नाही आहे. इथे देखील 6 चेंडू मध्ये 25 धावा बनवू शकतात. 6 चेंडू मध्ये 25 धावा डिपेंड होऊ शकतात. परंतु ते कार्य मैदानावरती गोलंदाज करण मात्रेला करावं लागेल. करण मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. इथे डिपेंड राठोडच्या बॅट मधून आलाय षटकार. सामना अजून संपलेला नाहीये. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून डिपेंड राठोड सांगतोय सामना संपलेला नाहीये. ठोकलाय षटकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बाळाला बंदाची सुपली सोन्याची,
थँक्यू. डिफेंड राठोड काय जबरदस्त बॅटिंग करतोय. सुरुवातीच्या फलंदाजाने निराश केले या मॅच मध्ये, परंतु डिफेंड राठोड सांगतोय सामना अजून संपलेला नाहीये. त्याने देखील ठोकलाय षटकार. येणारे 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा, 19 धावा 5 चेंडू. एका बाजूला डिफेंड राठोड आणि त्याच्या विरोधात गोलंदाज करण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये भरपूर मोठं टार्गेट होतं. 66 धावांचं टार्गेट. सुरुवात चांगली झाली, परंतु तदनंतर जश पाटीलनं कमबॅक केलं. या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच स्टील ऑन. सर्वांचं लक्ष या सामन्याकडे. रंगतदार रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आहे. रंगतदार सामना. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती करण म्हात्रे. ओ यावेळेस कोलाट टाकलाय. डिग आउट करता आलेलं नाहीये. वाईड यॉर्कर. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो. इक्वेशन बदललंय, समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. मागील चेंडूवरती षटकार. या चेंडूवरती करण म्हात्रेनं कमबॅक केलंय. 4 चेंडू 19 धावा. 19 धावा 4 चेंडू. गोलंदाज करण म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. धावबाची संधी आहे. फलंदाज बाद होईल. धावबादच्या स्वरूपात महत्वाची विकेट. डिफेंड राठोड इथे धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे आणि या मॅच मध्ये आता मात्र RK मोरवा या संघाने घुसखोरी केलेली आहे. शिरकाव केलाय असंच म्हणावं लागेल. फलंदाज बाद. आई माझी सत्वाची काढल्याची एक विरामामुली गो. आई माझी सत्वाची काढल्याची एक विरामामुली. आई माझी सत्वाची काढल्याची. थँक्यू. येणारे 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती बॉबी दाखल झालेला आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार फलंदाजाला ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी, परंतु करण म्हात्रेने जबरदस्त कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एका बाजूला रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ खेळतोय आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. ओ यावेळेस हवेत खेळलेत, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑफला वेदांत पाटील आहे. मिस्टेक होणार नाही वेदांच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का दिलाय या षटकामध्ये गोलंदाज करण म्हात्रेनं. विरामामुली गो. आई माझी सत्वाची काढल्याची एक विरामामुली. अरे डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी. अरे डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी. आई माझी सत्वाची. थँक्यू. 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सुरुवात चांगली केली होती रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने, परंतु तदनंतर जर पाहिलं तर जश पाटीलनं जबरदस्त गोलंदाजी केली. कारण आपल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्या, 9 धावा. आणि तिथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी निर्माण झाली आणि त्यासाठी जश पाटीलचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज करण म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ते सामना जिंकलेला आहे की काय RK मोरवा या संघाने इथे सामना जिंकलेला आहे असंच म्हणावं लागेल. परंतु एका चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडीशी मिस्टेक होते. गुणलेखक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका चेंडूचा आणखीन खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 धावा. खूप चांगलं गुणलेखन सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगलं राहिलंय. यावेळेस चेंडू आलेला आहे डॉट. अखेर सामना जिंकलाय. इथे सामना जिंकलेला आहे RK मोरवा या संघाने. भरपूर मोठ्या संघाचा पराभव केलाय. रॉयल स्टर्नर मीरा रोडला इथे पराभूत केलाय आणि मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर पराभवाचा धक्का संघाला दिला होता. आज जर पाहिलं तर साई स्पोर्ट खारबाव संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे वन अँड ओनली वन्स अगेन मिस्टर वेदांत पाटील. या वेदांत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. काय जबरदस्त कामगिरी केली. 52 धावा
आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 5 षटकार आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि तोच राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. खूप चांगली स्पर्धा चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं चॉकोबार ग्रुप जर पाहिलं तर सातत्यानं या स्पर्धेचं आयोजन करत असतात. याही वर्षी नवीन पर्व या दुसऱ्या